अडकून राहिलो नाही. तेव्हा अशी गंमत आहे की आपल्याला नवीन सुंदर बांधलं, इतकं सुंदर बांधलं की अजून दगडी मंदिर तिथं पावसाचं प्रमाण 250 इंचाचं आहे, अजून दगड टिकून आहे, पण टिकून राहिलेले आहे. अति सुंदर मंदिर आहे. खरं म्हणजे पुढे मंदिरात जायचं असेल तर मी सांगतो की तुझा अमृतेच्या मंदिराला त्याची प्रतिकृती म्हणून हे मंदिर बांधले. कारण काकडेताई इथं पाणी करायची, इथं दरवर्षाला त्यांना आम्हाला बोलायचं किंवा मला याला निवारा नाही, बसायला जागा नाही, कसं तर काहीतरी आपल्याला मांडव घालायचे आणि ते चालवायचे. असं सगळं हे मंदिर बांधताना पुष्कळाच्या अडचणी आल्या, पण कारखान्याने फार मदत केली याच्यामध्ये. कारखाने फार आता मंदिराचे विशेषतः कारागीरच मिळेल, दगडाचा कारागीरच मिळेल, त्यामुळे अनेक वर्ष रखडपट झाली. इथे त्यावेळेस पाया सुरू केला त्यांच्यातर्फे बाबूराव ढोळेंच्या हस्ते तिथे पाया सुरू केला. तर सुरुंगच लागेना, इतका कडक हार्ड आहे, मुरुई आणि संपूर्ण हात ज्याला ब्लॅक स्टोन म्हणतो, काळा दगड म्हणतो, असा काळा दगड आहे. सुरुंग सुद्धा चालेना, टाकीने पाय घेतले, टाकीने पाय घेतले आणि ते ध्यान मंदिर बांधलेले. त्यातून तुम्ही कुणी वाहत जाऊन पाहिजेच, कुणी इंजिनिअरिंग पाहिजेच. इथे ध्यान मंदिर आहे, परंतु ते बंद करून टाकले, तुम्ही जाऊ नये म्हणून. खाली ध्यान मंदिर आहे. कोणाला ध्यानस्थ बसायचं असेल तर हे मंदिर सुद्धा आहे, ध्यानस्थ कोणीच नाही ना. ते टीव्ही पुढे बसतात, ते ध्यान मंदिरात कोण बसायचं आहे, महिला बसायला तयार नाही, पुरुषही बसायला तयार नाही, म्हातारी तर जायच नाही. अशा अवस्था आमच्या ध्यान मंदिराचे आम्ही त्याच्यावर जाणार पत्रे टाकून ते सुरू टाकले. आता उघडले सुद्धा मला वाटतं काही दिवसात गोडगे नावाचे ते सांभाळायला ठेवलेले आहे, ती बांधून गेलेली. पण स्वच्छता ठेवली पाहिजे, आणि स्वच्छता जर ठेवत असेल तर त्यांनी द्यायला काय हरकत नाही. लक्षात ठेवा, ही जाण्यासाठी स्वच्छ ठेवण्यासाठी ही जागा तयार केलेली. तेव्हा मंदिर बांधलेले. आता काकडेताईंचे सगळे कीर्तनाचे, अभंगाचे, रचनाचे, प्रवचनाचे सगळे कार्यक्रम मंदिरामध्ये होऊ शकतात. ते चांगलं केलं की सत्याचे कार्यक्रम साजरे होऊ शकतात. तेव्हा माझ्या आपण इतके प्रचंड इतके प्रचंड हात, प्रत्येकात 2-2 हात, प्रत्येकाला 2-2 हात असताना सुद्धा आपण पाहत आहोत सगळी तिथी हिरवीगार पाहिजे. मी याच्याबद्दल एक प्रसंग सांगतो आता की 6 वाजता 5:30 वाजता एक पाहुणे आले. तो म्हणजे राजू शिंदे, डॉक्टर राजू शिंदे, प्रेरणा शिंदे आले. आणि ते सारखे सांगत होते की आम्ही मलेशियामध्ये गेलो, 8 दिवस मलेशियामध्ये होते आणि मलेशियाचं व्हिडिओ चित्रीकरण केलेले, त्यांनी व्हिडिओ चित्रीकरण केलेले. तर ते म्हणजे आता पाहायचं लगेच पाहिजे म्हणून त्यांनी आणलं सगळं ते साहित्य आणलं. आमच्या टीव्हीला ते बसेल. मी मात्र इकडे फोन केला की पहिले टीव्ही सुद्धा तयार ठेवा बरं का. परंतु ते विशेषतः सर्व तो काही टीव्हीला बसेना आणि तो कॅसेट आहे, जंगलाची कॅसेट. मलेशिया सगळ्या जगामध्ये अति श्रीमंत कशाला झाला तर जंगल जंगल जंगल. पाऊसही जास्त होतो. पावसाचं आणि जंगलाचं काय म्हणतात एक प्रकारे मैत्रीच आहे. जिथे जंगल होईल तिथे पाऊस वाढेल. आपण एकच भारतीय माणसाने केलेलं की जंगल फक्त उद्ध्वस्त करायचे. भारतीय माणसाचं एकच वैशिष्ट्य आहे, काही ते उद्ध्वस्त करायचं, नवीन काही करायचं नाही. ठीक आहे, ते जाऊ द्या. आणि मग काय झालं की डॉक्टर माधव शिंदे यांना मी आमंत्रित केलं की जा तुम्ही तिथं आमच्या लोकांना दाखवा. आम्ही त्याची टीमचेच वस्तू खटखट करीत की तो कसं काय त्याला बसलं करीत, त्याला बसलं करीत करता करता ते काही बसे ना.
एवढं त्यांना फोन आला की अर्जंट पेशंट आलेला आहे, सिरियस पेशंट आले हॉस्पिटलला. तेव्हा ते गाडीत बसले लगेच तिथे आणि तुमच्या पुढं आलेलं आहे. आता आपल्याला मोठा कार्यक्रम केलेला आहे आणि तो कार्यक्रम केलेला आहे. आता तो कार्यक्रम कशासाठी कुठे शब्द वापरला म्हणजे लक्ष, आपण एखाद्या ठिकाणी जायचं त्यासाठी नाही मला हे डोंगर जायचे, मला हे देवाचं दर्शन जायचे, तसं आपण म्हणतो तसं एक मोठा शब्द आहे. त्याच्यात कोटी करा, लाख करा, काही करा, पण फार मोठ्या प्रमाणात ही जंगली झाडांची लागवड करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. साखर कारखाना आणि जैव मंच संयुक्तपणे हा कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये राबवला जाणार आहे. आणि या राबवताना कोणीतरी पैसे देतील, कोणीतरी वेगळे पैसे देतील ही कल्पना नाही. हे सगळे जे माणसं आहेत, जे लहान मोठे माणसं आहेत, पुरुष आहेत, स्त्री आहेत, महिला आहेत, यांनी सगळ्यांनी अंग झोपून बी लावण्याचं कामकाज करायचे. बी लावताना काय आहे, बी नुसतं टाकून चालणार नाही, आपल्याला झाकावं लागणार आहे. पाऊस पडल्यानंतर उतरेल, पाऊस आल्यानंतर उतरेल, जेव्हा उतरेल तेव्हा उतरेल. म्हणून बियाची सोय कारखाना करणार आहे, बियाची सोय कारखाना करणार आहे. बी मोठ्या प्रमाणात मिळवण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये किती वर्ष चालते ते मला अगर वाकर 50 वर्षापूर्वी चालेल. अगर वाकर सुद्धा आता 83 वर्षाचे आहे, सारखंच वय अगर वाकर. एक माणूस विरोध खंडातला सिनेमाला राहणार आहे, स्वित्झर्लंडच्या वर जिनेवामध्ये त्या जिनेवाला राहिलेला एक अतिशय समृद्ध कुटुंबातला एक माणूस, एक शर्ट, एक पायजमा आणि असा येऊन इथे डोंगरला डोंगर बनवतो, झाडं लावतो. तुम्हाला उलट लावतात बसवंडी, कोणी बसवंडी नावाचं डोंगर गाव आहे, तिथे हा कारखान्याने सुद्धा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि एका डोंगरावर 10 लाख झाडं कारखाने लावलेले. तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला कोणा दर्शनाला जायचं दर्शन कुठेतरी इकडे मला तिकडे शेतीला पडते, कोणी कोणी तिकडे सिंगापूरला जाऊन लावताय, काय सांगता येत नाही. हो प्लस त्याला दुसरे दुसरे सिग्नेचर सिंगापूर करून राहिले त्याच्या तिकडे पाहिजे नाही. आपल्याला जर पाहायचं असेल, पुन्हा जायचं असेल तर अमृतसर मध्ये ट्रिप काढायचं, प्रभावीच्या रुग्णाची माहिती घेतली. आणि आता दुसरं ठिकाण झालेले घाटघरला मोठा प्रोजेक्ट उभा लागत आहे. 250 मेगावाट वीज पूर्ण बनले. ही कोकणात 900 फुटावर खाली, गारगावून खाली 900 फुटावर चुरणी नावाचं गाव आहे. मी गेल्या वर्षी तिथे दर्शनाला गेलो होतो, पाहायला गेलो होतो. माझं त्याच्या लोकांनी स्वागत केलं. जपानी कोलॅबोरेशनने 250 मेगावाट वीज तयार करण्याचा मशिनरी सगळी बसून राहिलेली, तलाव सुद्धा केलेले आहे. पुढल्या वर्षी 6 महिन्यांनी आता तिथे चालू होणार आहे. आणि वर पर्यटन विभागाचे स्थळ घाटघरला दिलेलं आहे. कारण तुम्ही भंडारा माहिती 10-15 मैल पश्चिमेला जावं लागतं. भंडाऱ्यापासून ती 14 महिन्याची पुढे आहे, 14 महिने तिथे जावं लागतं. आणि चंद्रगडापासून आपल्याला तिथे जवळजवळ 7-8 महिने जावं लागतं. म्हणजे तुम्हाला जायचं असेल, पुढे जायचं असेल, मंदिर पाहायला, दर्शन घ्यायला, एक ठिकाणी पाहायला हे सुद्धा मोठा प्रोजेक्ट होत आहे. तर अशा रीतीनं आपल्याला जायला हरकत नाही. पण आपला कार्यक्रम आहे, आपल्याला सगळी झाडं लावायची आणि झाडं आपल्या स्वतःला लावायचे. पुरुषांनी नावं नोंदवली पाहिजे, आपलं नाव कोणाकडे सफल पाहिजे, ते कोणतरी नेमलं पाहिजे, गावात नेमलं पाहिजे, मुलेवाडीत नेमलं पाहिजे, इकडे कॉलेजच्या पुढे नेमलं पाहिजे, इथं कारखान्यावरती कामगार राहायचे. आपल्याला 7 आठवड्याचा सेवादानाचा कार्यक्रम सगळ्यांना करावा लागणार आहे. ज्यांनी भाकरी बांधून द्यायचे, पाणी पिण्याची सुद्धा सोय करायची. आपला जो शेजारचा डोंगर, तुम्हाला एक आकाशाने आणि डोंगर आहे वर गेल्यानंतर, मला वाटतं नवले काय काय आहे तिथे वरवरच्या बाजूला आपल्या तिकडे आपण
गव्हर्नर आहे, गव्हर्नरच्या पश्चिम बाजूला डोंगर आहे, उत्तर बाजूला डोंगर आहे आणि पश्चिम बाजूला बेल्लाळ आहे. बेल्लाळाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, सायकेडीला कार्यक्रम सुरू होणार आहे, मालदाडला कार्यक्रम सुरू होणार आहे आणि सगळ्या तालुक्यात कार्यक्रम इथे अगोदर प्रयोग इथं करायचे आपल्याला झाडं लावण्याचा. त्यासाठी आपल्याला ब्रिगेड सारखी एखादी जे सैनिक असतात म्हणजे ब्रिगेड सारखे आपल्याला गट तयार करायचे माणसांचे. त्यांना थोडस कोणतं काय अंगावर घालायचं, कोणता कपडा घालायचा तो का तिथे तपशीलदार ठरलं नाही. आता हे सगळं आता चर्चा सुरू झाली. आता झाडं लावण्याच्या कार्यक्रमासाठी घरी सभा आहे, तुम्ही लक्षात घ्या. झाडं लावायला एकाच लोकांनी कामाला कसं लागायचं ते त्याचं ऑर्गनायझेशन आपले सगळे उमेदवार आहेत, सगळी संचालक प्रमुख मंडळी. हा कारखान्याचा कार्यक्रम जरी असला तर त्यांनी कोणी भाग घ्यायचा कोणी भाग घ्यायचा हे त्याच्या मनावर आहे. परंतु मला असं वाटतंय की आपण नाव म्हणतात त्याच्यात आम्हाला भाग घ्यायचं असं नाव नोंदवायला सुरुवात करायची, पुढचं नावं घ्यायची, नावं घ्यायला सुरुवात करायची. त्याच्या आपण गट पाडू, कसं लावायचं कुठे लावायचं याचं प्रात्यक्षिक आपल्याला इथे आपल्याला आदरबाग काम करतात उमरकर ते दाखवते, आपले काय अधिकारी कोणी असतील ते दाखवते कसं लावायचं कुठे लावायचं. त्याच्यात वाकावं लागणार आहे याच्या लक्षात घ्या. पाहिजे असते सांगतो सगळ्यांना काम करावं लागणार आहे. एक वेळ फक्त आपण एक माझ्या मते जसं उपकरण असतं तसं उपाय कपडाला पट्टी बांधायची सोय करू देऊ आणि ती पट्टी बांधून आपल्याला डोंगरावर जावं लागेल. प्रत्येक जिथे माती आहे तिथे वेग आहे डोंगराचे तिथे झाडं लावायची. कोणती झाडं कुठे लावायची, कोणी कुठं झाड लावायचं, ते कोणी झाकायचं, ते सगळे त्यांना आपण काय म्हणतो आपण गंजी आपण आता तयार करतो कारखान्यामध्ये. गंजी तयार करतो लोखंडाचे जे स्क्रॅप आहे त्याच्यातून गंजी तयार करतो वर काढण्यासाठी. तुम्ही जेव्हा जास्त आता सगळं शेतकरी मंडळी गाज टाकण्यावर आपल्याला बियर वगैरे करावं लागतं, तसं वर काढायचं की बी वर काढायचं बी झाकायचं. थोडक्यात म्हणजे माती खाली ती बी टाकायचं, वाऱ्याला उडून जाता उपयोग नाही. आणि अशा रीतीने आपल्याला मोठा कार्यक्रम, प्रचंड मोठा कार्यक्रम एक आठवडा तो पाळू आपण. स्वतःच्या भाकरी घेऊन पाण्याची व्यवस्था करून आपण जसं एकदा मला वाटतं एक आपण तलाव बांधले होतं, तुम्हाला आठवते सगळ्यांना. सगळे साहेब असो शिपाई असो कुणी असो त्याच्यात भेटाभेट नाही. सगळ्यांनी काम केलं पाहिजे, नोकरी उचलली पाहिजे, सगळ्यांनी काम केलं पाहिजे, सगळं उचलला पाहिजे, जे काम असं ते केलं पाहिजे. आणि हे झाडं लावण्याचा कार्यक्रम त्या पद्धतीचा आहे. मला असं वाटतं की 8 दिवस जर केले तर तब्येतीच सुरू झाली. रोगराई हटून जाईल. रोगराईला हटवतो तरी माहिती रोगराई सुद्धा हटून जाईल मला वाटतं. अशा रीती एक फार महत्वाचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याची तारीख अजून निश्चित केलेली आहे. मोठी सभा यांचीच आहे गाव, मोठी सभा यांचीच आहे. मोठी सभा फुले सगळ्या तालुक्यात सगळे डोंगर 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 टॉप टू बॉटम शेंगापासून किंवा माथ्यापासून तर तळापर्यंत किंवा जे घरे असतील खाली घरे असतील शेती लायक जमीन सोडून तिथे पीक तयार होते शेतकऱ्याचं ते सोडून प्रत्येक ठिकाणी आपल्याला झाडाचा कार्यक्रम घ्यायचा. मी आणून ठेवलेलं आहे एक कोणत्या दिवशी आता कसं कार्यक्रम करायचा आणि ऑर्गनायझेशन संघटना कशी करायची याचा आपण डॉक्टर सगळं ठरवतील. जे हिंदू गावामध्ये त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये जेव्हा जे हिंदू गावांची शाखा आहे काल त्यांची मिटिंग झालेली आहे, गावगाव सर्वे गेलेली आहे की आपल्याला मोठा कार्यक्रम घ्यायचा. जय हिंदू गावांची झाली की जय हिंदू गावांची काढलं गाव काय पाहू काय करावं समजलं ना मला. त्यांना वाटलं काही पैशाचा कार्यक्रम हल्ली पैशाचा कार्यक्रम मिळून वाटत. आता काय झालं की आपण विमा भरला होता, आपण कर्ज काढलं त्याच्यावर विमा भरला होता. विमा भरल्यानंतर आपल्याला 2,15,00,000 रुपये मंजूर झाले आणि तो वाटपाचा कार्यक्रम आम्ही त्या बँकेच्या सभागृहामध्ये ठेवला. तो गर्दी काय आम्हाला बसायला जागा नाही, बाबा शेतीवर जागा नाही, कुठं जागा नाही. तुम्हाला आज जर सांगायचं असेल काय इथे वेगळा कार्यक्रम आहे तुम्ही किती आले तुम्हाला सांगता येत नाही. म्हणजे पण आता हा कार्यक्रम तुम्हाला समजलेलाच आहे. त्याच्यामध्ये प्रमुख लोकांची यादी कमिटी करा. कमिटी केल्यानंतर
काम द्या, याच्यावर म्हणायचं नाव कसं करायचं बरं का. मला यादी करण्यासाठी या आमच्या सामील व्हायचं, या कार्यक्रमात सामील होण्यासाठी आपण आता उद्यापासून विशेष साहेबांना नाव नोंदायचा टाईम दिवस बघायचा आला. एक 6 सकाळच्या वेळेला बघायचं, संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला तुम्हाला काम कमावं लावं लागतं, आपल्या कामावर लावं लागतं. तेव्हा साधारण दुपारी वेळ असेल तेव्हा काम नोंदायला काही हरकत नाही. तो ऑफिस ठेवायचं ते सांगतील तिथे ते नाव नोंदण्याची व्यवस्था करायची. तिथे आपल्याला काय संघटनेत टाकले तिथे संस्था तुम्ही ती संस्था सांस्कृतिक मंडळ, अमृत सांस्कृतिक मंडळ आहे, त्यांनी नावावर घेण्याची ते व्यवस्था करावायची. मला असं वाटतं त्याचं दुसरे तुमची कामगार सोसायटी आहे आणि इथे सहकारी सोसायटी आहे, प्रत्येकाला नाव ठेवावं लागेल. गावामध्ये दुसरे नाव व्यवस्था करावी लागेल, ती वेगळं त्यांनी आपल्याला हे करावं लागेल. आणि आपल्याला प्रत्येक गावात त्या आठवड्यामध्ये सगळ्या गावाचा शिवार शोधून आता गावात आम्ही नकाशा काय ठेवणार. कुठली जागा मोकळी आहे, कुठली जागा मोकळी नाही, कुठे डोंगर आहे, कुठे ओढा आहे, कुठे नाला आहे, याचं सगळं सर्वेक्षण करून आम्ही त्याचा प्लॅन करणार आहोत. त्या गावचा नकाशा तयार करणार आहोत आणि नकाशामध्ये कोणी कोणत्या ग्रुपने कोणत्या विभाग घ्यायचा, कोणत्या ग्रुपने कोणता विभाग घ्यायचा, कोणत्या ग्रुपने कोणता विभाग घ्यायचा, याचं आम्ही नियोजन करून आपल्याकडे करणार. आणि एक दिवस ठरवून सगळ्या लोकांचे, सगळे लोक शब्दाने वापरतील त्यांनी नाव नोंदवलेले आहे त्यांचे गट लहान गट करू. 10 माणसांचा एक 10 व्यक्तींचा एक गट आणि एकूण 100 व्यक्ती झाल्या आहेत की त्यांना आपण काय ते म्हणायचं, त्यांना ग्रुप नाव देऊ, ग्रुप नंबर देऊ. तर येऊन घ्या, त्या ग्रुपला नाव देऊ म्हणजे त्या ग्रुपला मोठा ब्रिगेड. तुम्हाला आता हे 100 माणसांच्या नावाची ब्रिगेड तयार होईल. त्याच्यामध्ये 10 लोकांचा दुसरा गट तयार होईल. गट नंबर 1, गट नंबर 2, गट नंबर 3 असं ते. आणि ब्रिगेडवर ब्रिगेड राहील आणि तो गट राहील, त्याला नंबर दिले जातील. आणि ज्या दिवशी कामाच्या अगोदर सगळं प्रात्यक्षिक दाखवलं जाईल. एक दिवस प्रात्यक्षिक दाखवतच जाईल. शिकवण्याचं काम पहिले महत्व करावं लागतं. मग बी कुठं लावायचं, कोणतं लावायचं, कोणत्या भागामध्ये कसं लावायचं याचं नियोजन श्री कुंभकर भाजपाकडची जी बाकीची गडबड ते सुद्धा आपल्याला. आणि जे रोप लावून मग रोप उपटून शेड लावायचं, रिप्लांटेशन म्हणतो आपण.